ज्या गुन्ह्यासाठी तुम्ही मला इथं जेलमध्ये टाकलाय ना, तो गुन्हा घडलाच नाही। मला सांगा, यशोधरा सरनाईक जिवंत असताना त्यांच्या मृत्यूसाठी तुम्ही मला इथं जेलमध्ये आयुष्यभर कसं बसून ठेवणार होता? तो शकुंतला आत्या, बोला। खोटं बोलतेस ना तू? मला घाबरवतेस ना? यशोधरा जिवंत असणं शक्यच नाही। त्या गाडी बरोबर तिच्याही चिंध्या झाल्या असणार नाही। यशोधरा सरनाईक जिवंत आहे, शपथ घेऊन सांगते। श्रेयसची। श्रेयसची शपथ? ही तारा श्रेयसची शपथ कधी खोटी घेणार नाही, हे माहिती आहे तुम्हाला। सांग, कुठे कुठे यशोधरा? सांग। दयानिधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। हिम्मत असेल तर शोधून दाखवा। बोल अरविंद। अगं ताई, कुठे आहेस तू? कधीपासून तुला फोन करतोय मी, मग तू फोन उचलत का नाहीयेस? अरे मी ना, काय झालं, फोन सायलेंटला होता त्यामुळे कळलं नाही मला। बोल ना, काय झालं? अगं श्रेयस इथे कोणाचंच ऐकत नाहीये। आम्ही त्याला गोळ्या देण्याचा प्रयत्न करतोय, खूप समजवण्याचा प्रयत्न करतो, पण ऐकतच नाहीये तू। खूप असं विचित्र वागायला लागलाय तो। हे बघ, तू एक काम कर, तू लवकर घरी ये। अगं तारा नंतर तो फक्त तुझंच ऐकतो। ठीक आहे, येते मी। या यशोधरेचा घास अगदी तोंडाशी आलाय, पण श्रेयस, माझा श्रेयस तिकडे तडफडत असताना त्याला टाकून मी तिच्या मागे नाही जाऊ शकत। आधी त्याला शांत करते आणि मग बघते तिच्याकडे। निष्ठूर नाही देणार तिला। मी पण चाललोय पोलिसांकडे। मला जाऊ दे पोलिस, मला जाऊ दे पोलिसांकडे। तिला का घेऊन जाऊ दिला? तिने काही नाही केलं, तिने काही केलेलं नसताना तुम्ही का तिला घेऊन जाऊ दिला? आधी घेऊन या तिला। माझं ऐकून घे, तुला खूप त्रास होतोय, तू आधी गोळी घे, गोळी घे। नाही नाही घेणार मी, आधी तिला आणा, तिला आणा। मग मी आणि आराध्याला। मी आणेन तिला। आता आधी आण। हो हो, आणूया आणूया। इथे बैस तरी आधी खरं। बस इथे। पण तू घेऊन ये ना। हो। तुला माहितीये, मी तिला भेटायला गेले होते आणि ती काय म्हणाली माहितीये? भेटलीस तिला? मग काय म्हणाली ती? सांग मला। हे मला काहीच सांगत नाहीत, नुसते औषध घे औषध घे असंच म्हणत राहतात। अरविंद, त्या गोळ्या दे इकडे। उगाच त्याला गोळ्या देत बसू नका, ठेवा इथे बाजूला। सांग आता काय म्हणाली? ती मला म्हणाली, श्रेयस जर शाळण्यासारखा वागणार नसेल, तो सारखा माझ्यासाठी हट्ट करणार असेल आणि लहान मुलासारखा वागणार असेल, तर मी घरी परत कधीही येणार नाही। परत येणार नाही असं म्हणाली का? हो, आणखीन पण काहीतरी म्हणाली। काय म्हणाली? ती म्हणाली, आता श्रेयस मोठा झालाय, शहाणा झालाय आणि स्वावलंबी झालाय, आणि मोठ्या मुलाप्रमाणे तो औषध घेऊन बरा होणार नसेल तर त्याला काय अर्थ आहे? तो जर माझ्यावर अवलंबून राहिला तर तो ऑफिसला कसा जाणार, काम कसं करणार, मोठे मोठे व्यवहार कसे करणार? म्हणून त्याला माझी सवय मोडावी लागेल।
म्हणून पोलिसांनी पण मला सोडलं ना तर परत मी गावीच निघून जाणार आहे. अरे बापरे, मग आता काय करणार आपण? काही नाही, मी ना एक हुशारी केली आहे. काय? मी तिला सांगितलं मी तुला प्रॉमिस करते पण तू कुठे जाऊ नकोस. तू येईपर्यंत श्रेयस अगदी ठणठणीत बरा होईल. मग ती परत येते म्हणाली का? हो. अरे वा, हे तर खूप चांगलं झालं. म्हणजे ती परत येणार आहे ना? हो येणार आहे. बघ आजी, येणार आहे ती परत येणार आहे डॅड, ती परत येणार आहे. मग आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. तू तर एकदम छान निघाली आता. बरं झालं, तू तर एकदम हुशार निघालीस. बरं झालं. नाही रे श्रेयस, तू कधी एकदा बरा होतोस ना असं झालंय मला. त्यासाठी तुला आराध्याशिवाय राहायची सवय करावी लागेल. आता बरं व्हायचं की नाही हे तू ठरव. तू असाच लहान मुलासारखा वागत राहिलास, हट्ट करत राहिलास तर आपण तिला कसं समजवणार? आणि मग आराध्याही परत येणार नाही. चालेल तुला? नाही, अजिबात नाही चालणार. मी वागीन ना मोठ्या मुलांसारखा. मी सगळ्यांचं सगळं ऐकेन. पण प्रॉमिस? प्रॉमिस. मग आता गोळी घेणार? औषध तर घ्यावंच लागेल ना. हा. औषध घ्यायलाच पाहिजे. पाणी मोठ्या माणसांसारखा. नाहीये, कडू नाहीये. मोठ्या मुलांना कडू नाही लागत ना. हो ना. ते इकडे क्लास. शाणं माझं बाळ ते. किती प्रेम आहे हिचं श्रेयसवर. तारा, आता तू माझ्या तावडीतून सुटू शकत नाहीस. आणि यशोधरा, तू तर नाहीस. मागल्या वेळेला मी तुला दुसऱ्याच्या हातून संपवण्याचा प्रयत्न केला पण तू संपली नाहीस. म्हणून यावेळी मी तुला माझ्या हाताने संपवणार आहे. माझा मुलगा आत्ता कुठे माझ्या जवळ यायला लागलाय. त्याला हिसकावून घेण्यासाठी मी तुला पुन्हा परत येऊ देणार नाही. मी आले यशोधरा. आता तू माझ्या तावडीतून सुटू शकत नाहीस. काय झालं? काही नाही. कोणाला शोधताय? आणि हा काय प्रकार आहे? असं लपून छपून का आलात? नाही डॉक्टर, लपून छपून नाही. मला जरा बरं वाटत नव्हतं. असं ताप आल्यासारखं आणि थंडी वाजल्यासारखी होत होती. म्हणून मी हॉस्पिटलमध्ये आले होते आणि मला कळलं की इथे एक यशस्वी उद्योजिका ॲडमिट आहेत. ह्या बघा, ह्या आहेत का इथे? नाही, अशी कोणतीही व्यक्ती इथे ऍडमिट झालेली नाही आहे.
आय थिंक तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे. तारा, मला फसवतेस का? तुला हे आता खूप महाग पडेल तारा. बरं ठीक आहे, धन्यवाद. इन्स्पेक्टर साहेब, धन्यवाद बरं का. तुम्ही मला परवानगी दिली त्याबद्दल. मला माहित आहे की मी कालच इथे येऊन गेले हिला भेटायला आणि आज परत आली. पण काय ना, ही आमच्या घरची सून आहे. हिने जे काही केलंय ते फार भयंकर आहे. पण आमचं दुर्दैव असं आहे की आमच्या श्रेयसची मानसिक अवस्था फार कठीण आहे. तुम्ही काल पाहिलंच आहे. आणि श्रेयसला तिचा फार लढा आहे. ही नसेल तर तो फार अस्वस्थ होतो. आणि अशा गुन्हेगार मुलीला मी घरी तर घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी मला जरा हिच्याशी बोलावं लागेल. तर आम्हाला तुम्ही जरा एकांत द्याल का? ठीक आहे मॅडम. मला नाचवतेस? हा, यशोधराला शोधण्यासाठी मला इकडून तिकडून फिरवशील आणि तुझ्या तालावर नाचेल असं वाटलं मी? हा, हे सगळं लई महागात पडेल तुला. जास्त हुशारी केलीस ना तर इथल्या इथे मारून टाकेन मी. मारा ना, खुशाल मारा. पण जर मला मारून टाकलं तर यशोधरा मॅडम कुठे आहेत हे कसं कळणार तुम्हाला? विचार करा, एखाद्या दिवशी डायरेक्ट त्या घरी आलेल्या असतील. मग काय, मग डोळ्यात असा प्राण आणून घरातले सगळे बिचारे त्यांची वाट बघतात ना, त्यांच्या समोर असे येऊन सांगून टाकतील. काय माहिती, काय सांगतील माहितीये? मी नाही, तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला होता त्यांना. गप्प बस. मी गप्प बसू का? आता सत्य ऐकवत नाहीये. घरातले सगळे काय करतील माहितीये? काय करतील माहितीये? इथं या जेलमध्ये तुम्ही मला ठेवलाय ना, इथं तुम्हाला आणून ठेवतील. कशासाठी माहितीये? माझा खून करण्यासाठी आणि यशोधरा मॅडमांचा खून करण्याचा प्रयत्न केला होता त्यासाठी. मग काय करणार तुम्ही? इथं या जेलमध्ये तुम्ही मला इथं ठेवलंय ना, तुम्हाला पण इथंच यावं लागेल. आणि तुमचं लाडकं वासरू श्रेयस काय करेल माहितीये? त्याला जेव्हा कळेल ना की तुम्ही त्याची आई आहात, तेव्हा त्याला दुःख झालेलं असेल. तो तुम्हाला त्याची आई सुद्धा मानणार नाही.
शकुंतला आत्या, काय होईल तुमचं जरा विचार तर करा. आणि यशोधरा मॅडम काय करतील माहितीये? त्या तुमची वाट लावून टाकतील, तुम्हाला ठिकाणावर आणून ठेवतील. मला मारायचा प्रयत्न केला ना शकुंतला आत्या, तर त्याचे परिणाम लई वाईट होतील. माझ्याकडे तुमच्या विरोधात असे पुरावे आहेत ज्याची तुम्ही कल्पना भी करू शकत नाही. त्यासाठी यशोधरा मॅडम कोमातून बाहेर आल्याच पाहिजे अशी पण गरज नाही, कारण माझ्याकडे त्यांचा फोन आहे आणि त्या फोन मध्ये सगळं रेकॉर्ड झालंय. यशोधरा मॅडमांची गाडी बिघडवण्याचा केलेला प्रयत्न, ऐनवेळी त्यांची गाडी कशी खराब झाली, कुणी केली, कशी केली, या सगळ्या तुम्ही दिलेल्या सूचना सगळं रेकॉर्ड झालंय त्यात. आणि सगळ्यात महत्वाचं, श्रेयसला त्यांनी तुमच्यापासून दूर केलं याबद्दल तुम्ही दिलेल्या धमक्या हे सुद्धा त्या फोनमध्ये रेकॉर्ड झालंय. शकुंतला आत्या, मला जर मारण्याचा प्रयत्न केला ना, लगेच तो फोन आधी पोलिसांकडे, मग श्रेयसकडे आणि मग बाबांकडे मी पोचता करते की नाही बघा. माझा मृत्यू हा तुमचा सुद्धा शेवट असेल हे विसरायचं नाही. तुमच्या नाकाखाली, तुमच्या घरात, तुमच्याच विरोधात पुरावा लपवून ठेवलाय मी. हिम्मत असेल ना तर शोधून दाखवा. मग एकदा का तो पुरावा तुम्हाला मिळाला ना की तुम्ही मला मारायला मोकळ्या. धमकी देतेस मला? नाही हो, धमकी नाही, सत्याची जाणीव करून देतीये. कितींदा सांगितलंय तुम्हाला, एकच वायदा, फक्त ताराचाच कायदा, लक्षात ठेवायचं. हे मॅडम, वेळ कधीच संपून गेली, आणखी नाही जमणार. तुम्हाला निघावं लागेल, नाही तर प्रॉब्लेम होईल. कुठे गेलीस तू आराध्या? तुला माहिती आहे ना, मला तुझ्याशिवाय नाही करमत.
मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तू ये ना लवकर परत, मी वाट बघतोय तुझी. श्रेयस, अरे किती वेळ असा दारात बसून राहणार आहेस? मग तू सांग मला, मला सांग ती अशी का गेली मला सोडून? तिला का पकडून घेऊन गेलेत ते पोलीस? तुला तर माहिती आहे ना आजी, माझी आराध्य कधीच कोणाला त्रास देणार नाही. ती तर एक साधी छोटीशी मुंगी पण नाही मारणार. मग का घेऊन गेले तिला? मी सगळ्यांना सांगत होतो की तिने काहीच केलं नाही, पण माझं कोणीच ऐकत नाही.